नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. लाभार्थ्यांना वयाच्या दाखल्याची अट रद्द करा. आम्ही दिग्रसकर संघटनेचे तहसीलदारांना निवेदन. संजय गांधी निराधार योजना असो वा श्रावणबाळ पेन्शन योजना, या योजनांच्या लाभार्थ्यांना वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म नोंदणीचा दाखला सादर करण्याचे परिपत्रक निघाले आहे. परंतु ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्याकडे ना जन्म नोंद असल्याचा दाखला आहे ना शाळा सोडल्याचा दाखला. त्यामुळे पूर्वीप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्रावरून त्यांचे वय ग्राह्य धरण्यात यावे, या मागणीचे निवेदन आम्ही दिग्रसकर संघटनेने तहसील कार्यालय येथे दिले. निवेदनावर पूनम पटेल, महंत मनोज महाराज राठोड, पत्रकार अफजल खान, अजिंक्य म्हात्रे, राहुल देशपांडे, अनिल भरारे, सय्यद अक्रम, सय्यद उमर, स्वप्नील दुधे, सचिन रत्नपारकी, अक्षय जयस्वाल, अमर नरोडे, सचिन रत्नपारकी इत्यादी उपस्थित होते. तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये आमची मागणी हेच आहे की जन्म दाखला असो किंवा शाळा सोडण्याचा दाखला असो, हे बरेच आमच्याकडे जे दिव्यांग बांधव येत आहे, वयोवृद्ध नागरिक येत आहे, यांच्याकडे यांची नोंदी नाही आहे. त्यामुळे यापूर्वी जसं की सिव्हिल सर्जनकडे किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याकडे हे जन्म प्रमाणपत्र किंवा त्यांची दाखले देण्यात येत होते. ते त्या दाखल्याच्या आधारावर आपल्याला श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना ही देण्यात यावी, यासाठी आम्ही दिग्रसकर संघटनेमार्फत निवेदन दिले. यावर लक्ष देऊन तहसीलदार साहेबांनी त्याची अंमलबजावणी करावी. धन्यवाद. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.